स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सत्ताधारी नुसते वावड्या उठवते, कामाचं काही धोरण नाही. इतकं घाणीचं साम्राज्य पाटील वस्तीवर जे पसरलंय, रोड कडेला झाडू मारला म्हणजे स्वच्छता अभियान होत नाही. तरी ग्रामीण भागात वाड्या वस्तीवरती जाऊन किती घाणीचं साम्राज्य साठलंय हे बघितलं पाहिजे. लोकांच्या जीविताशी खेळायचं बंद करा. इलेक्शनच्या वेळेस आश्वासन एक देता आणि वस्तुस्थिती एक करता. याकडे गांभीर्यानं लक्ष द्या. विटाकर नागरिक हे असली कधी खपवून घेणार नाही हे लक्षात घ्या. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 10वी. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. आज आपण पाहिले असेल विटा भवानीनगर पाटील वस्तीवरती गढूळ पाणी. त्याच्या आधी 2 दिवसापूर्वी तसंच होतं. तसं भवानीनगर बँक कॉलनी रोडला तीच अवस्था आहे. विटा स्कूलच्या पाठीमागं तीच अवस्था आहे. सगळ्यात गढूळ पाणी आहे. गटरीचं पाणी मिक्स होतं आहे, वॉलमधनं गटरीचं पाणी जातं आहे. असं शरीराला हानिकारक असलेलं नगरपालिका पाणी पुरवठा करत आहे. लोकांच्या जीविताशी खेळत आहे. हे असंच किती दिवस चालणार. आज मी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून ती वस्तुस्थिती दाखवली. तिथं जी लहान मुलं आजारी पडलेत त्या माता भगिनींनी त्यांची व्यथा मांडली. हे किती दिवस चालणार आहे असं. नगरपालिकेनं ह्याकडे जातीपूर्वक लक्ष द्यावं. लोकांच्या आरोग्याशी खेळायचं बंद करावं. अन्यथा ते गढूळ पाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला अभिषेक घातल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणार नाही. हे नगरपालिका प्रशासनानं लक्षावर घ्यावं. सत्ताधारी नुसते वावड्या उठवते, कामाचं काही धोरण नाही. इतकं घाणीचं साम्राज्य पाटील वस्तीवर जे पसरलंय, रोड कडेला झाडू मारला म्हणजे स्वच्छता अभियान होत नाही. तरी ग्रामीण भागात वाड्या वस्तीवरती जाऊन किती घाणीचं साम्राज्य साठलंय हे बघितलं पाहिजे. लोकांच्या जीविताशी खेळायचं बंद करा. इलेक्शनच्या वेळेस आश्वासन एक देता आणि वस्तुस्थिती एक करता. याकडे गांभीर्यानं लक्ष द्या. विटाकर नागरिक हे असली कधी खपवून घेणार नाही हे लक्षात घ्या. जे वॉलमधनं पाणी, गटरीचं पाणी लोकांना जातंय प्याला, पाण्याचा वास मारतोय. असं पाणी लोकांना प्यायला घालतंय. तिथल्या एका माता भगिनीनं अधिकारी आलेल्यांना त्या बार्डीतनं गलास भरून दिला हे पाणी प्या म्हणून. आज 8 दिवस झालं आम्ही GRनं पाणी आणतोय. हे लक्षात येत नाही का या अधिकाऱ्यांच्या. हे असलं गटरीचं घाण पाणी घेऊन अधिकाऱ्यांच्या खुर्चीला अभिषेक घातल्याशिवाय सोडणार नाही. वेळेवर नगरपालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी. अन्यथा गटरीच्या घाण पाण्यानं त्यांच्या खुर्चीला अभिषेक घातल्याशिवाय सोडणार नाही. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.